गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज दिनांक 13 मे 2026. काल 12 मे 2026 रोजी आपल्या पूर्ण भारत देशासाठी अत्यंत मान खाली घालणारी गोष्ट या ठिकाणी आपल्या केंद्रीय शिक्षण व्यवस्थेकडनं झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी नीटची परीक्षा या ठिकाणी रद्द झाली असं ट्विट NTAने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून या ठिकाणी एक GR रिप्रेझेंट केला आणि यामुळं जवळपास 23 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. 23 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि 3 मे रोजी ही परीक्षा संपन्न झाली. परंतु दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जवळपास ही परीक्षा 565 शहरामध्ये घेण्यात आली होती. आता ही परीक्षा पुन्हा होणार आहे, परंतु पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न की जो प्रत्येक पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात आहे, पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय का घेतला? आणि स्वाभाविक आहे असा प्रश्न जे विद्यार्थी परीक्षा देतात जवळपास 2 वर्षापासून नव्हे तर इयत्ता 6वी पासून हे विद्यार्थी या ठिकाणी मेहनत करतात. त्याचबरोबर यांना शिकवणारे सर्व शिक्षक दिवस रात्र मेहनत करतात. पालकसुद्धा 2 वर्ष 11वी आणि 12वीसाठी वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरात जाऊन राहतात. परीक्षेची विद्यार्थी तयारी करतात आणि परीक्षेची तयारी केल्यानंतर जे सक्सेस असते ते आता पाहायचं की या ठिकाणी केंद्र सरकारने त्याच्यावर या ठिकाणी घात घातलेला आहे. एखादा आर्टिकल असेल, एखादा चॅप्टर असेल, तो जर आपण रिवाइज केला तर तो 7 दिवस 8 दिवस 10 दिवस लक्षात राहू शकतो. आता परीक्षेचं प्रिपरेशन विद्यार्थ्यांनी संपून शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा कॉन्टॅक्ट जवळपास 2-2 3-3 महिन्यापासून नाही आहे. जे विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स जॉईन केलेत त्या विद्यार्थ्यांचा संपर्क जवळपास 20 ते 22 दिवसापासून नाही आहे. विद्यार्थी इन्स्टिट्यूटपासून दूर आहेत. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनी जे काही सेल्फ प्रिपरेशन किंवा सेल्फ बाइंडिंग जी केलेली आहे तिलासुद्धा कुठंतरी विसर पडलेला आपण पाहत आहोत. आणि हा विसर पडल्यानंतर किंवा हा विसर आता 20-22 दिवस झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं परत, कारण प्रत्येक टॉपिक त्यांना परत पुन्हा तितक्याच ताकदीने करावं लागणार आहे. ही एक विद्यार्थ्यांसमोरची महत्त्वाचं संकट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की NTAने ट्विटरवर ट्विट करून सांगितलं की परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही या ठिकाणी परीक्षा रद्द करत आहोत. आणि या अगोदर मग या ठिकाणी NTAने काय केलं, याच्या अगोदर परीक्षा ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता का मेंटेन करता आली नाही असा प्रश्न एक शिक्षक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आणि एक पालक म्हणून या ठिकाणी संपूर्ण आपल्या देशातून उपस्थित होत आहेत. खरं पाहिलं तर याच वर्षी हा घोटाळा झालेला नाही, प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे घोटाळे आहेत. आणि मग ज्या शिक्षण व्यवस्थेला परीक्षा कंडक्ट करता येत नाहीत किंवा ज्या ऑर्गनायझेशनला परीक्षा ऑर्गनाईज करता येत नाहीत या ऑर्गनायझेशनकडं केंद्र सरकारने ह्या परीक्षेचं डिपार्टमेंट द्यायला नाही पाहिजे. फार झालं तर त्याच्यासाठी वेगळी काही आखणी करता येते का? प्रत्येक प्लॅटफॉर्म आता ऑनलाईन झालेला आहे, मग नीटची परीक्षासुद्धा ऑनलाईन का होऊ शकत नाही असा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतोय की नव्याने अर्ज करावे लागतील का? तर विद्यार्थी मित्रांनो, या NTAने जे प्रेस नोट दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही आणि जी पूर्वीची नोंदणी आहे किंवा परीक्षा केंद्र आहेत याची निवडसुद्धा कायम ठेवली जाईल असं NTAने याबाबत सांगितलेलं आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्याने होणारी परीक्षा कधी होणार आहे? तर ही जी परीक्षा आहे NTA महासंघचालक अभिषेक सिंग यांनी या परीक्षेबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. जवळपास 7 ते 10 दिवसामध्ये ही परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहेत. परीक्षेच्या डेटबद्दल आणखीन
कसल्याही प्रकारची कोणत्याही ठिकाणी आणखीन इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही. परंतु अभिषेक सिंग यांनी 7 ते 10 दिवसामध्ये या परीक्षेचा टाइम टेबल या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत. त्या नीटच्या परीक्षेवर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता या ठिकाणी मी चौथा प्रश्न घेतोय. नीटची जी परीक्षा आहे याबद्दल सर्व इन्स्टिट्यूट असतील, सर्व कॉलेज असतील, सर्व पालक असतील आणि सर्व विद्यार्थी असतील, यांच्या मनामध्ये या परीक्षेबद्दलचा विश्वास या ठिकाणी अत्यंत कमी झालेला आहे. आणि याच्यासाठी जबाबदार कोण असेल तर जे काही आपली सेंट्रल गव्हर्नमेंट एज्युकेशनल सिस्टीम जी आहे ती याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, असा या ठिकाणी प्रत्येक नागरिकाकडून या एज्युकेशन व्यवस्थेबद्दल या ठिकाणी प्रश्न उभा केला जातोय. ज्या वाहनांना GPS सिस्टीम आहे त्या वाहनांनी या ठिकाणी प्रश्नपत्रिका ट्रान्सपोर्ट केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केंद्रावर गेल्यानंतर प्रश्नपत्रिका AI आधारित कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. मग प्रश्न असा महत्त्वाचा आहे, एवढी जर सुरक्षा NTA रिप्रेझेंट करत असेल तर माझं तर असं म्हणणं आहे, जसं रक्षक हेच भक्षक आहेत त्याच पद्धतीने पेपर जो लीक होतोय तो NTA मधल्या अधिकाऱ्याकडूनच पेपर हा लीक होत असावा, अशी चर्चा सर्व विद्यार्थी आणि पालक करत आहेत. आणि दुसऱ्यांदा ही परीक्षा घ्यायची आहे. कदाचित असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की यांना डबल आणखीन मोठा घोटाळा करायचा असेल, यावर्षी त्यांचं पोट भरलं नसेल, एवढी मोठी नॅशनल लेवलची परीक्षा तुम्ही कॅन्सल करता, जर साधी पेपरमध्ये किंवा छोट्या आधार कार्डमध्ये जर मिस्टेक असेल तर ती तुम्हाला जमत नाही आणि मग एवढाले पेपर तुम्ही कॅन्सल करता, त्यावर थोडंसं आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. निश्चित ही जी परीक्षा आहे, मी जे बोलतोय हे बोलणं फक्त माझं विद्यार्थ्यांच्या प्रति असलेलं हित आहे. शिक्षकांनी घेतलेली जी तळमळ आहे, आता काही शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतलेली असती, पालकांनी मेहनत घेतलेली असती आणि म्हणून कुठंतरी हा व्हिडिओ या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती देण्यासाठी मी हे केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, हा व्हिडिओ व्हायरल करावा या उद्देशाने मी शूट करत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जिथं कुठं शिक्षण आलं तिथं संघर्ष आला आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यांनी कितीही पळवाटा काढल्या तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी शिकण्याची हिंमत ठेवा, कारण शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे की जी तुमच्या डिझायर्ड टार्गेटपर्यंत घेऊन जाईल. दुसरी गोष्ट, तुम्ही सर्वजण संघटित राहिलं पाहिजे, तुमच्यामध्ये युनिटी असली पाहिजे. छोटं जर काही झालं तर हे लोक मोर्चा काढतात. आज अखंड भारतामध्ये एवढ्या जाग्यावर हा एवढा मोठा घोटाळा झालेला आहे, परंतु एकही विद्यार्थी रस्त्यावर उतरत नाही, एकही पालक रस्त्यावर उतरत नाही आणि एकही शिक्षक या ठिकाणी उतरत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. दुसरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा मुद्दा सांगितला आहे, शिका, संघटित व्हा आणि तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, संघर्ष करा. यांनी 8 दिवसात जरी एक्झाम ठेवली तरी सुद्धा तुम्ही त्यासाठी तुमचे मेंदू सशक्त असले पाहिजेत. कुणीही हार मानू नका आणि या NTAचा हा जो निर्णय आहे याचा तर आपण निषेध करतोच, परंतु ही काही विद्यार्थ्यांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी सुद्धा बनवू शकते. ज्या विद्यार्थ्यांचं स्कोरिंग कमी आलं होतं त्या विद्यार्थ्यांना आणखीन 8-10 दिवस वेळ मिळणार आहे. जे प्रश्नपत्रिका अगोदरच्या आहेत त्यालाच सर्वात जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी कसल्याही प्रकारे 1% सुद्धा ह्या गोष्टीच्या राड्यात पडू नका. परीक्षा डबल होणार तर ती होणारच आहे, यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारे गोंधळून जाऊ नका. आता तुम्ही तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा आणि अगदी ताकदीने जे ओरिजिनल आहे, जे सत्य आहे ते शेवटपर्यंत टिकणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारे गोंधळून जायची गरज नाही आणि याचा जास्त इश्यू पण करायची गरज नाही.
असं मला वाटतं. सर्वांना येणाऱ्या नीटच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. झालं ते दगडमाती विसरून जा आणि नवीन ऊर्जेने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जोरदार या ठिकाणी काम करावं. आपल्या देशाची ते एक वैशिष्ट्य बनलंय की घोटाळ्याशिवाय परीक्षा नाही. ते घोटाळे करतात, त्यांना घोटाळे करू द्या, पण या ठिकाणी तुम्ही सुद्धा या ठिकाणी सशक्त मेंदूंनी चांगल्या खंबीरपणाने तुम्ही ह्या परीक्षेकडे पाहावं. राहिलेल्या वेळेमध्ये रिव्हिजन कराव्यात आणि चांगले गुण संपन्न घ्यावेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी धन्यवाद, शुभेच्छा, थँक्यू.